Praise the Lord, everyone. Praise the Lord, सगळ्यांना. कसे आहात तुम्ही आज? Huh? How are you all this morning? Fine. Thank you, Uncle. Can we all stand up and worship Jesus together? And before we do that, कोणी वाचाल का? Psalms 32 verse 7. Psalms 32 verse 7. तू मेरा छिपने का स्थान है, तू संकट से मेरी रक्षा करेगा, तू मुझे चारों ओर से छुटकारे के गीतों से घेर लेगा. Amen. 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 You are my hiding place. You will protect me from trouble and surround me with songs of deliverance. Amen. Amen. He is a hiding place. This morning we are going to sing, worship, dance, and give God the glory. Enjoy His presence and experience the joy, the freedom that we have in His presence. Amen. Let's sing that song. तेरा लहू पाक करता है, तेरा लहू कुवत देता है. Amen.
मुझ पे किसी भी बला से कभी ना डरे। ओ तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू हिम्मत देता है, तेरा लहू कुव्वत देता है, तेरा लहू हिम्मत देता है, तेरा लहू कुव्वत देता है। ओ तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू ढाल और खिला, सबकी पनाह मजबूत आसरा। तेरा लहू ढाल और खिला, सबकी बना मजबूत आसरा। ओ तेरा लहू ढाल और खिला, सबकी पनाह मजबूत आसरा। तेरा लहू ढाल और खिला, सबकी बना मजबूत आसरा। ओ तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, दिल में सुकून भरता है, तेरा लहू कुव्वत देता है। ओ दिल में सुकून भरता है, तेरा लहू कुव्वत देता है। ओ तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, ओ तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, ओ तेरा लहू पाक करता है, तेरा लहू कुव्वत देता है। तेरा लहू पाक करता है, तेरा लहू कुव्वत देता है। तेरे लहू की झरनों से जख्म तो क्या मिटे ना सूर भी। तेरे लहू के झरनों से जख्म तो क्या मिटे ना सूर भी। ओ तेरे लहू की झरनों से जख्म तो क्या मिटे ना सूर भी। तेरे लहू के झरनों से जख्म तो क्या मिटे ना सूर भी। ओ तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, मरहम का काम करता है, तेरा लहू कुव्वत देता है। मरहम का काम करता है, तेरा लहू
Christ for his love that he has shown on the cross of Calvary. Thank you Jesus for your love. तेरे लहू के लिए धन्यवाद यीशु, तेरे लहू के लिए धन्यवाद. What can we give Jesus? What can we give? What can we give to you, Jesus? We give our heart, we give our life, we give everything that we have to you, Jesus. We love you, Lord. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में. Amen. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में. 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 यीशु का नाम जो मुर्दे जिलाता है. यीशु का नाम जो मुर्दे जिलाता है. यीशु का नाम जो लंगड़े चलाता है. यीशु का नाम जो लंगड़े चलाता है. यीशु के नाम में है ठिकाना. यीशु का नाम जो आजादी दिलाता है. यीशु के नाम में है ठिकाना. यीशु का नाम जो आजादी दिलाता है. बीमारियों लाचारियों छोड़ जाओ यीशु के नाम में. है बीमारियों लाचारियों छोड़ जाओ यीशु के नाम में. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में. यीशु का नाम शिफा ही शिफा है. यीशु का नाम शिफा ही शिफा है. यीशु के नाम में ही पता है. यीशु के नाम में ही पता है. यीशु का नाम मिटाए गुनाह को. यीशु का नाम करे जिंदगी अता है. यीशु का नाम मिटाए गुनाह को. यीशु का नाम करे जिंदगी अता है. ए बेड़ियों ए बंधनों टूट जाओ यीशु के नाम में. ए बेड़ियों ए बंधनों टूट जाओ यीशु के नाम में. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में. यीशु का नाम सबसे ही प्यारा है. यीशु का नाम सबसे ही प्यारा है. गिरते हुओं को वो देता सहारा है. गिरते हुओं को वो देता सहारा है. यीशु के नाम में है सच्चाई. यीशु का नाम ही मेरा कफारा है. यीशु के नाम में है सच्चाई. यीशु का नाम मेरा कफारा है. ए कमियों कमजोरियों छोड़ जाओ यीशु के नाम में. ए कमियों कमजोरियों छोड़ जाओ यीशु के नाम में. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में. सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम
मिलता है यीशु के नाम में, रिहाई होती है यीशु के नाम में, रिहाई होती है यीशु के नाम में, मसा से भरते हैं यीशु के नाम में, काम भी होते हैं यीशु के नाम में, मसा से भरते हैं यीशु के नाम में, काम भी होते हैं यीशु के नाम में। ए बीमारियों लाचारियों छोड़ जाओ यीशु के नाम में, बीमारियों लाचारियों छोड़ जाओ यीशु के नाम में, सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में, सूखी हड्डियों जी उठो यीशु के नाम में। ना रथ ना घोड़े, ना रथ ना घोड़े विजय दिलाएंगे, जब साथ है मसीहा और तेरे साथ है मसीहा, ओ मेरे साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे। क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है, हाँ क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है, ना रथ ना घोड़े, नारद ना घोड़े विजय दिलाएंगे, जब साथ है मसीहा और तेरे साथ है मसीहा, ओ मेरे साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे। उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है, उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है। दाऊद जैसे गोलियत, दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे, जब साथ है मसीहा, और तेरे साथ है मसीहा, ओ मेरे साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे। हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी, शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने, हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी, शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। यीशु नाम में हम तो, यीशु नाम में हम तो बढ़ते जाएंगे, और जब साथ है मसीहा, और तेरे साथ है मसीहा, ओ मेरे साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम
बात का घर घर पहुंचाएंगे, नफरत को भी हम प्यार से जीत दिखाएंगे। यीशु आने वाला, यीशु आने वाला सबको बताएंगे, और जब साथ है मसीहा, और तेरे साथ है मसीहा, और मेरे साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखी है शैतान तू पैरों तले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखी है शैतान तू पैरों तले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखी है शैतान तू पैरों तले। बल्ले बल्ले यीशु तेरी बल्ले बल्ले, रखी है शैतान तू पैरों तले। और जब साथ है मसीहा, और तेरे साथ है मसीहा, और मेरे साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतेह पाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। Amen. 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 जीत हम गए और हमने फतेह भी पा लिया है। Amen. क्योंकि यीशु साथ है। Amen. Can we all close our eyes? Thank you, Jesus. You are there with us. मसीह तू हमारे साथ है। You're there with me. You're there with all of us. Thank you for being there, Jesus. We could love you because you loved us first, Jesus. येशू तू आमच्यावर पहिलं प्रेम केलं, म्हणून आम्ही प्रेम करू शकलो. Thank you for your unfailing love, Jesus. Your never-ending love for us. Thank you, Jesus. मैंने कहा कैसे तुझे बताऊं, मैं तुझसे प्यार करता. बोले यीशु आओ अपने जख्म दिखाओ, मैं तुझ पे मरता हूँ. प्यार मेरा है अजीब, इश्क मेरा है मोही. प्यार मेरा है अजीब, इश्क मेरा है मोही. हूँ मैं तेरे करीब, सांसों
बताऊं मैं तुझसे प्यार करता हूँ। बोले यीशु अपने जख्म दिखाओ, मैं तुझ पे मरता हूँ। प्यार मेरा है अजीब, इश्क मेरा है मोहित। प्यार मेरा है अजीब, इश्क मेरा है मोहित। हूँ मैं तेरे करीब, सांसों से भी करीब। हूँ मैं तेरे करीब, सांसों से भी करीब। देखा उसे चुप रह गया, तालों से चिपकी जुबान। तोड़ी लहर जान में, छूने की कुव्वत कहाँ। वो कोड़े मेरी शिफा के लिए थे, वो कांटे मेरी वफा के लिए थे। है वो कितना करीब, सांसों से भी करीब। है वो कितना करीब, सांसों से भी करीब। मैंने कहा कैसे तुझे मैं बताऊं, मैं तुझसे प्यार करता हूँ। रुक वो गया, रुक मैं गया, उसकी अजब शान थी। प्यार भरी आंखें थी, यही तो पहचान थी। वो आंखें प्यार की है कहानी।
यीशु तेरा प्यार। There is no one like you, Jesus. तेरा प्यार, सिर्फ तेरा प्यार। Your love is so deep. So deep, Lord. We cannot describe it, Lord Jesus. You have so much love to give, so much love to pour, Lord, in our lives. All we do is, Jesus, we open our arms and we say, Lord, you shower your love, Lord, this morning in our hearts, in our lives, in our families, in this church. You pour your love, Lord. क्या कोई कर सकेगा जैसा प्यार तूने किया खुदा। क्या कोई कर सकेगा जैसा प्यार तूने किया। क्या कोई कर सकेगा कुर्बान अपनी जान। मैंने ढूंढा है कहीं मिला ऐसा प्यार नहीं। अब मेरी जिंदगी पहले जैसे ना रही। तेरा प्यार है तेरा प्यार सीमा पार। तेरा प्यार ही आधा। तेरा प्यार है सदा आज और कल एक साथ। इसी प्यार ने कर दिया मुझे आजाद। तेरा प्यार अनोखा प्यार। सिर्फ तेरा प्यार। तेरा प्यार सिर्फ तेरा प्यार अनोखा प्यार। सिर्फ तेरा प्यार। तू धनी करुणा से तू है भरा। कैसा तू है भला। आभारी हूँ मैं तेरा। क्षमा तूने कर दिया मुझको बचा लिया। एक नई जिंदगी मुझे तूने है दी। इसी प्यार ने कर दिया मुझे आजाद। तेरा प्यार सिर्फ तेरा प्यार अनोखा प्यार। सिर्फ तेरा प्यार। तेरा प्यार सिर्फ तेरा प्यार अनोखा
चाहे जिधर ना है कोई ऐसा जो तेरे प्यार से मुझे अलग है कर सकता। अब ना कोई है डर, मैं जाऊं चाहे जिधर, ना है कोई ऐसा जो तेरे प्यार से मुझे अलग है कर सकता। तेरा प्यार है महान, तेरा प्यार सीमा पार, तेरा प्यार ही आधार, तेरा प्यार, तेरा प्यार है सदा आज और कल एक साथ। इसी प्यार ने कर दिया मुझे आजाद। तेरा प्यार, सिर्फ तेरा प्यार, अनोखा प्यार, सिर्फ तेरा प्यार, तेरा प्यार, सिर्फ तेरा प्यार, यीशु अनोखा प्यार, सिर्फ तेरा तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। तूने मेरे लिए सब कुछ है किया। तूने मेरे लिए सब
तू महान है यीशु, तू महान, तू महान है, तू महान है, तू महान है। Because you alone deserve all the glory,
all the honor and all the praises, Lord Jesus. You only and you only deserve it, Jesus. We all together, Lord, we say amen. 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 Can we all clap our hands and give Jesus the glory for who He is? He's the same yesterday, today, and forever. He's the beginning and He's the end, and everything in between. It is only Him alone that deserves all the attention, all our desires, and our heart, and our mind, and our thoughts. Everything, Lord, you deserve it all, Lord Jesus. Lord, we love you, Jesus. We love you. Can we all together say, Jesus, Jesus, we love you. येशू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. You deserve all the glory. Amen, 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 amen. Thank you so much. We are in these last days, and many more souls should be saved. की आपण या शेवटच्या दिवसामध्ये असताना आपल्याद्वारे अनेक नवीन आत्मे त्यांचं तारण झालं पाहिजे यासाठी आपण प्रार्थना Many करूया. more would turn into the eternal kingdom of our Lord Jesus. आणि सर्वांनी जे देवाचे जे सार्वकालिक जे राज्य आहे त्या राज्यामध्ये त्यांनी प्रवेश करावा, त्याच्याकडे त्यांनी वळावं. You know, church, one thing is very important. Decisions are very important in life. आणि मला मंडळीच्या लोकांना सांगू दे, जे निर्णय आपण घेतो ते निर्णय आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत. You know, tears can show us our feelings, our brokenness. आणि जे अश्रू आहेत ते आपल्या जीवनामध्ये जे तुटलेलापणा आहे ते आपलं दाखवतं. But they cannot change us. ते पण ते आपल्याला बदलत नाही. But decisions, they change us. पण जे निर्णय आहेत ते निर्णय आपल्याला बदलतात. So even in my life, I cried so much with all pain and feelings and आणि माझ्या जीवनात देखील मी खूप रडलोय, वेदना घेऊन, जे भावना आहेत त्या घेऊन मी खूप रडलेलो आहे. but after some time same things. आणि पण काही वेळानंतर मग परत तीच गोष्ट. But the Lord taught me to take decisions. पण देवाने मला सांगितलं की तू जीवनामध्ये निर्णय घेतले पाहिजेत. And the decision shows that the Lord is with you. आणि ते निर्णय दाखवतं की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आपल्या बरोबर आहे. Good decisions based on the word of God. आणि जे असे निर्णय असतात की देवाच्या वचनाला आधारित असतात. Trusting on the word of God. आणि जे निर्णय असतात की जे निर्णय आपण त्या देवावरती भरोसा ठेवून घेतो. Those things, they bring transformation. आणि जे निर्णय आहेत ते आपल्या जीवनामध्ये रूपांतर घेऊन येतात. And I just want to tell you, last Sunday it was like impossible to have a service in this place. आणि मागच्या रविवारी अशक्य होतं या ठिकाणी सभा घेणं. And on Thursday they called me and Amara says a program hai and everything is packed and you आणि cannot have the service. संडेच्या आधी 3-4 दिवस आधी त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा असा कार्यक्रम आहे आणि जे दोन्ही जागा आहेत त्या पूर्ण पॅक्ड असतील, आम्हाला तुम्हाला जमणार नाही देण्यासाठी. You know, all Pimpri Chinchwad, I searched most of the hotels, most of the halls. आणि तुम्हाला माहिती, तुम्हाला मी सांगेल की पिंपरी चिंचवड मधले सर्व जे जागा आहेत, हॉटेल्स आहेत, सर्व ठिकाणी मी गेलो आणि सर्व गोष्टी मी तपासून बघितल्या. I called up every person I knew who can just help us to get a hall for the Sunday आणि service. अशा प्रत्येक व्यक्तीला मी फोन केला की ज्यांना मी ओळखतो आणि त्यांना मी सांगितलं की संडेच्या सर्व्हिससाठी, उपासनेसाठी आम्हाला हॉल पाहिजे. Then in the end I started praying, Lord, church कैसा भी होना ही चाहिए. आणि पण मग शेवटी मी प्रार्थना केली, म्हणलं देवा माहिती नाही पण चर्च झालंच पाहिजे. चाहे तो इनका प्रोग्राम कैंसिल करो. नाही तर झालं तर यांचा प्रोग्राम कॅन्सल होऊ दे. सब ऐसा बारिश गिरने दो, कोई घर से बाहर नहीं निकलने दो. इतका पाऊस पडू दे की ते लोकांनी घराच्या बाहेरच निघलं नाही पाहिजे, त्यांचा प्रोग्राम कॅन्सल होऊ दे. If possible, let cancel everything, Lord. Whatever they are planning, cancel everything. But आणि we म्हणलं, need the देवा hall. त्यांची काय पण योजना असेल पण त्यांचा जो कार्यक्रम आहे तो कॅन्सल होऊ दे, पण आम्हाला हॉल पाहिजे. And nearly about Saturday night a call came. I call up them. क्या हो गया सर? क्या? आणि मग शनिवारी रात्री मी त्यांना परत कॉल केला आणि त्यांना विचारलं की सर काय झालं, Because I have to inform our people. कारण आमच्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे. And he said, तुम्हारा होएगा church. आणि मग त्यांनी सांगितलं मला, नाही नाही तुमचं जी उपासना आहे ती होईल. So that's why last week we had a little short service. आणि म्हणून मागच्या रविवारी आपण थोडक्यामध्ये आपली जी सभा आहे ती आपण घेतली. You know. So church, म्हणून मंडळीच्या लोकांनो, and holding on to God की देवाला पकडून राहणं and doing things which
brings pleasure to God, आणि अशा गोष्टी करणं की ज्या गोष्टींद्वारे त्या देवाला आनंद मिळेल. and not giving up in life, आणि जीवनामध्ये आपण आशा सोडून देता कामा नाही. not giving up on God. आपण देवावरती आशा सोडून देता कामा नाही. These things, they open up the doors. आणि असे जे गोष्टी आहेत ते आपल्यासाठी देवाचे द्वार उघडतात. Because I was so much, I knew that God would do something and open some door. आणि मला माहिती होतं की परमेश्वर काहीतरी करेल आणि परमेश्वर आपल्यासाठी द्वार उघडेल. But my prayer changed. माझी प्रार्थना बदलली And my confidence in God changed more. आणि माझा जो परमेश्वराचा जो भरोसा आहे तो भरोसा बदलला. And because suddenly certain things out of nowhere, they said yes. You can. आणि कुठून तरी काहीतरी नव्हतं पण कुठून तरी ते म्हटले की हो तुम्हाला जागा मिळेल. So pray for a place where we'd go on, get on lease for 5 years, 10 years, or मग तुम्ही प्रार्थना करा की आपल्याला जी करारावरती जी जागा मिळते की आपल्याला 5 वर्ष 10 वर्ष अशी जागा मिळेल त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. prayerfully I searched for a place, but it's very far from. आणि Pune. प्रार्थनापूर्वक मी खूप जागा शोधल्या पण अशा जागा भेटलेल्या आहेत की ज्या फार दूर आहेत. But Lord will not put us to shame. His worship, His prayer, His word will grow. आणि आपल्याला कधीच परमेश्वर लज्जित आणि फजित करणार नाही पण त्याचं जे कार्य आहे त्याची जी स्तुती आराधना आहे त्याचं जे वचन आहे ते लांबपर्यंत पोहोचेल. So everybody pray and find out some places. कुछ रहेगा म्हणून तो खर्चा प्रत्येकाने करके हम बनाएंगे इसको. प्रार्थना करा आपल्याला अशी जागा सापडेल की जिकडे आपण जाऊन उपासना आणि प्रार्थना करू. Last whole week I was in Chhattisgarh, Raipur. आणि मागचा पूर्ण आठवडा मी छत्तीसगड मध्ये होतो. One of the very persecution affected area, Chhattisgarh. आणि त्या जो भाग होता ज्या भागामध्ये गेलो त्या भागामध्ये फार छळणूक झालेली आहे. And there the Lord used me. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने माझा उपयोग केला. Actually, I was called to lead worship over there. एक खरं म्हटलं तर मला त्या ठिकाणी स्तुती आराधना करण्यासाठी बोलवलं But I होतं. don't know what they felt. In the last day, they said, we have a graduation service. 16 you young boys, we want you to share the word to them. आणि मग शेवटच्या दिवशी ते म्हटले की शेवटच्या दिवशी म्हटले त्यांचं ग्रॅज्युएशन सर्व्हिस होती. ते म्हटले की 60 लेकरं आहेत जे तरुण आहेत त्यांना त्यांची 16 लोक आहेत की ज्यांची दीक्षा होणार आहे तर त्यांच्यासाठी आमची इच्छा आहे की तुम्ही ह्या दिवशी तुम्ही संदेश द्यावा. So it was a wonderful thing. The Lord moved in a mighty way. आणि खूप अद्भुत गोष्ट होती की त्या ठिकाणी परमेश्वर अद्भुतरित्या त्यांनी देवानी कार्य केलं. Friday night I came. आणि शुक्रवारी रात्री मी पुण्यामध्ये आलो. In early morning 3 a.m. on Saturday I have to go to Satara for some आणि मग music work. परत शनिवारी पहाटे 3 वाजता मला एका गाण्याचं रेकॉर्डिंगसाठी साताऱ्याला जावं लागलं. And I came back by evening. आणि मग परत शनिवारी रात्री मी परत आलो. And I am here in the house of the Lord with the children of God worshiping. आणि मग मी देवाच्या घरामध्ये देवाच्या लेकरांच्या बरोबर मी त्या देवाची आराधना करण्यासाठी After the आहे. church I'll travel to Amarnath. आणि मग मीटिंग झाल्यानंतर मग मला अंबरनाथ मध्ये जायचं And in आहे. the coming days I'll travel to Delhi. आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी दिल्लीमध्ये जाणार आहे. So these are the church, these are the days we have to get more united, trusting on the Lord and more eager and expecting great work आणि from मग हे God. शेवटचे दिवस आहेत एक मंडळी म्हणून आपण उत्सुकतेने आपण देवाच्या कार्यामध्ये आनंदाने सहभागी झालं पाहिजे. देवाचं कार्य आपण केलं पाहिजे Do great things for God. आणि देवासाठी महान गोष्टी केल्या पाहिजे. Expect great things from God. आणि देवापासून आपण महान गोष्टींची अपेक्षा केली पाहिजे. He's a maker of heaven and earth and He's our maker. कारण तो पृथ्वी आणि स्वर्गाचा निर्माण करता आहे. तो पृथ्वीचा स्वर्गाचा निर्माण करता आहे आणि तो आपला देखील निर्माण करता The आहे. strength of the hill is His. आणि जे डोंगराची जी शक्ती आहे ती शक्ती त्याची आहे. Big mountains. आणि मोठे मोठे डोंगर He holds all the seas in His hand. आणि सर्व जे समुद्र आहे तो त्याच्या हातामध्ये धरतो. He's so great and mighty. He's not like you and me or not आणि even what we think. तो खूप महान आणि सामर्थ्याने भरलेला आहे. तो तुमच्यासारखा माझ्यासारखा नाही की ज्या प्रकारे तो विचार करेल. And the Bible says पवित्र शास्त्र सांगतं He is the author. तो आपला निर्माण करता आहे. He's the author. तो आपला निर्माण You करता know what you आहे. mean by the author? तो आपला लेखक आहे. And the Bible says, yes, the writer, a book writer. तो आपला लेखक आहे. You know, if you go through a book, आणि जर आपण त्या पुस्तकातून गेलो so there are many chapters in one book. एका पुस्तकामध्ये कितीतरी अध्याय असतात. And on the first page, the author's name is written. आणि पहिल्या पुस्तकावरती त्या लेखकाचं नाव लिहिलेलं असतं.
end, आणि and the author writes the story. आणि मग तो लेखक आहे, तो लेखक गोष्ट लिहायला सुरुवात करतो. Most of the book or every book, the beginning is good and the ending is good. आणि प्रत्येक पुस्तकात जर तुम्ही पाहिलं की त्याची सुरुवात चांगली असते आणि शेवट पण चांगला असतो. But the middle chapters, पण जे मधले अध्याय असतात, मधले जे पुस्तक असतात, there we find out the more struggle. आणि त्याच्यामध्ये आपण खूप असं खडतर गोष्टी पाहतो. There we find out that in the story the brokenness. आणि त्या गोष्टींमध्ये आपण पाहतो कितीतरी तुटलेलापणा आहे. And there we find out in the story that how still the author is writing. आणि तरी देखील आपण त्या गोष्टीमध्ये पाहतो की जो लेखक आहे, तो लेखक अजून पण त्या गोष्टी लिहित आहे. And he's heading the book towards a wonderful and a great end. आणि मग तो लेखक असा गोष्टी लिहित आहे की तो शेवट चांगला होत आहे. So the Bible says in Hebrews chapter 12 verse 2 आणि म्हणून इब्रिकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे that Jesus is our author and finisher of our की faith. जो परमेश्वर आहे तो आपल्या जीवनाचा लेखक आहे आणि तो आपल्या जीवनाचा संपवणारा आहे. Turn to your neighbor आपल्या शेजाऱ्याकडे वळा and say, Jesus is the author of your life. आणि ते आपल्या शेजाऱ्याला सांग की प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या जीवनाचा लेखक आहे. If you don't understand this, आणि जर तुम्हाला हे समजलं नाही, you'll be every time you'll be crying and every time you'll be thinking मेरे लाइफ में ये क्या हो रहा है. मग प्रत्येक वेळा तुम्ही विचार करता, प्रत्येक वेळा तुम्ही म्हणताल की अरे माझ्या जीवनामध्ये असं का होतंय. Author means आणि लेखक म्हणजे the chief leader. आणि तो मुख्य लीडर, मुख्य नेता, The one who takes the lead. की जो असा व्यक्ती की तो मुख्य जो भाग आहे तो आपल्याला मार्गदर्शन करण्याचा घेतो. The one who plans. आणि जो आहे की जो योजना करतो. And finisher means आणि ते संपवणारा म्हणजे the one who perfects things. की त्याच्याकडे योग्य अशा गोष्टी असतात. Who is the example of everything. आणि त्याच्याकडे सर्व काही गोष्टींचे उदाहरण असतात. So he is the author and finisher of our faith. आणि म्हणून तो आपल्या विश्वासाचा लेखक आहे आणि संपवणारा आहे. And that's what the Bible says. Paul says to us. आणि म्हणून बायबल मध्ये पौल आपल्याला असं म्हणतो, Look to him. त्याच्याकडे पहा, Look to him. त्याच्याकडे पहा, Look to him. त्याच्याकडे पहा. I don't know, my story began when I was conceived in my mother's womb. आणि माझी जी गोष्ट आहे ज्यावेळेस सुरू झाली की ज्यावेळेस मी माझ्या आईच्या गर्भामध्ये गर्भधारणा केली. And from that time, the author Jesus is writing my आणि story. त्या वेळेपासून जो लेखक आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्या वेळेपासून तो माझी गोष्ट लिहायला त्यांनी सुरुवात केली. He's writing. आणि तो लिहत आहे, He's writing. तो लिहत आहे. One chapter over. एक अध्याय संपला, I was born. माझा जन्म झाला. Second chapter over. दुसरा अध्याय संपला I was growing and learning. आणि मी वाढत गेलो, मी शिकत गेलो. Third chapter आणि मग तिसरा अध्याय आला and I was drifted away from him. आणि मग मी त्याच्यापासून दूर गेलो. Fourth chapter, मग चौथा अध्याय he आला called me back, आणि त्यांनी मला परत बोलवलं trusted on me. आणि त्यांनी माझ्यावरती परत भरोसा Fifth ठेवला chapter of my life, आणि माझ्या जीवनाचा 5वा अध्याय he आला started using me. आणि तो माझा उपयोग करू लागला. Sixth chapter of my life, माझ्या जीवनाचा 6वा अध्याय I आला. got married, I got children. माझं लग्न झालं, मला लेकरं झाली. Seventh chapter of my life, आणि माझ्या जीवनाचा 7वा अध्याय God took away my tears, my sorrow, my pain. आणि देवाने माझे अश्रू, माझं दुःख, माझ्या वेदना घेऊन टाकल्या. 8th chapter, 9th chapter, 10th chapter, मग 8वा अध्याय, 9वा अध्याय, 10वा अध्याय he's gone on serving him. आणि चालू आहे की मी त्याची सेवा करत आहे. I would ask you, मी तुम्हाला विचारतो, आपका कौन सा चैप्टर चल रहा है? तुमचं कोणता अध्याय चालू आहे? क्या मालूम ही नहीं है? You are like a book. तुम्हाला माहितच नाही तुमचं कोणत्या अध्याय चाललेला आहे, पण तुम्ही एका पुस्तकासारखे आहात. And the author is Jesus. आणि तुमचा जो लेखक आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. Maybe second, third chapter went all in mistakes. आणि तुमचं एका आपल्या जीवनामध्ये एखादा दुसरा तिसरा अध्याय सर्व चुकांनी भरलेला असेल, Fourth, चुका fifth, चालू wrong असतील. decisions. आणि चौथा आणि 5वा असेल की आपण चुकीचे निर्णय घेतले. 6, 7, not yet set in life. आणि 6वा आणि 7वा अध्याय असेल की अजून जीवनामध्ये आपण अजून स्थिर नाहीये. Next chapter is coming. पण पुढचा अध्याय आता येत आहे. अगर यही मैं बाहर बोलता ना ये बात, people आता would ही- jumped and आता thanked the ही Lord जर and गोष्ट मी जर loved the बाहेर Lord. बोलला असतं तर Loved लोकांनी the उड्या Lord. मारल्या असत्या Loved the टाळ. Lord. आणि त्यांनी म्हटलं असतं की परमेश्वरा मी तुझ्यावरती प्रेम करतो. क्योंकि हम समझ नहीं पाते ना. कारण आपण हे समजून घेत नाही. आपल्याला एव्हरी संडे वाटतं जायचं बसायचं यायचं. कारण आपल्याला प्रत्येक रविवारी वाटतं यायचं आणि बसायचं. Look unto
Jesus. त्या परमेश्वराकडे बघा. When you come to church, look unto Jesus. ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो त्यावेळेस आपण त्या परमेश्वराकडे बघितलं पाहिजे. What, pastor? काय पास्टर, परवाच ते बघितलं. परवाच ते बघितलं हसायला बी वाटत नाही चर्च मध्ये येऊन. आणि चर्चमध्ये तर येऊन हसायला पण वाटत नाही. After listening the word, how would I get excited? How would I get happy? मग कसं मी देवाचं वचन ऐकून कसं प्रोत्साहित होईल, कसं मी आनंदित होईल. And we come with so much filled with mind to church. आणि आपण मंडळीला तर आपल्या मनामध्ये इतक्या गोष्टी भरून येतो, And at the word of hardly you get a place for the word of God that you receive it and make it इतक्या fruitful. गोष्टी आपल्या मनामध्ये भरलेल्या असतात, तर देवाच्या वचनाला खूप कुठंतरी थोडीशी जागा मिळते जाऊन बसायला. Look to Jesus. त्या परमेश्वराकडे बघा. Look to Jesus. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघा, Who is the author, की जो लेखक आहे the finisher आणि तो संपवणारा आहे, of our faith. तो आपल्या विश्वासाचा. That means we trust Him. जे याचा अर्थ असा आहे की आपण त्याच्यावरती भरोसा ठेवतो. Tomorrow let anything happen. उद्या काय पण घडू देत, Oh, the author has written already, kal ye hoga. पण त्या लेखकाने आधीच लिहून ठेवलेलं आहे की उद्या काय होणार आहे. So receiving the author's story in our life. म्हणून ते Plan in our life. लेखकाने जी गोष्ट लिहिलेली आहे ती गोष्टीचा स्वीकार करा. जी योजना देवाची आहे त्याचा स्वीकार करा Keep moving. आणि पुढे चालत राहा. Keep moving. पुढे चालत राहा. Because the end is the best and the perfect and joyful. आणि जो शेवट आहे तो परिपूर्ण असेल आणि तो शेवट आनंद देणारा असेल. You know, because there was joy in his heart. आणि त्यांच्या हृदयामध्ये आनंद आहे म्हणून, And that's why he endured the cross. आणि म्हणून त्यांनी तो वधस्तंभ वाहिला. And that joy was set before him. He picked up the cross आणि and walked त्याच्या out. समोर तो आनंद ठेवला होता म्हणून त्यांनी तो वधस्तंभ घेऊन तो चालला. He despised. He took the shame upon him. आणि त्यांनी सर्व लज्जा आपल्या स्वतःवरती And he घेतली gave his life. आणि त्याने आपलं जीवन देऊन टाकलं. And at the throne, he's sitting at the right hand of God. आणि म्हणून तो Throne of पित्याच्या God. पित्याच्या सिंहासनाच्या उजव्या हाताला तो बसलेला आहे. And the Bible says, consider him. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की त्याला तुम्ही लक्षात ठेवा And we think, ponder. आणि त्याच्यावरती तुम्ही मनन करा, तुम्ही त्याची आठवण करा. Otherwise, you will be tired, you will be fainted, you will fall down, you will एका give दिवस मग up, तुम्ही पडताल, तुम्हाला चक्कर येईल and you will not be satisfied in life. आणि मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समाधानी नसणार. In this journey of life where everybody wants to grow, आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रत्येकाला वाटतं की आम्ही वाढलं पाहिजे, where everybody wants everything which is in the world, आणि जगामध्ये जे काय आहे ते सर्व लोकांना पाहिजे. and sometimes if you don't get, आणि जर काही वेळेला जाते आपल्याला प्राप्त झालं we नाही, look into people, those who have, and we feel mere ko kabhi मग hoga. आपण अशा लोकांकडे बघतो की ज्या गोष्टी लोकांकडे आहे ना, आपण म्हणतो अरे मग मला कधी भेटणार. Wait, your story chal raha hai. थांबा, वाट पहा, तुमची स्टोरी जी चालू आहे. Turn to your neighbor and say, तेरा कहानी अभी चल रहा है. तुमच्या शेजारकडे वळून त्याला सांगा की तुझी गोष्ट अजून चालू आहे, रुक ना. थांब ना जरा. वो ऑर्थर के पहला कुछ करने का, स्टोरी बदलने का काम मत पण त्या लेखकाच्या आधी आपली जी गोष्ट आहे ती बदलण्याचं काम करू नका, अदरवाइज नाहीतर वो स्टोरी दूसरी जो है वो हो जाएगी. मग ती जी गोष्ट आहे ती दुसरीच गोष्ट होऊन जाईल. So once again, परत एकदा, which chapter is going in your life? तुमच्या जीवनामध्ये कोणता अध्याय चालू आहे, What he is written, what he has written and what you have known. की त्यांनी काय लिहिलेलं आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला माहिती पडलेली आहे. Tensed, worried, की तुम्ही चिंतामध्ये आहात, काळजीमध्ये आहात, sorrowful, तुम्ही दुःखामध्ये आहात, no hope, काही आशाच उरली नाही, don't know where going and what's going to happen. आणि कुठे चाललोय आणि काय होणार आहे ते पण माहिती नाही. And a sickness, आजार, when poverty, curses, आणि मग गरिबी आहे, शाप आहेत, no doors opening. कोणते द्वार उघडले जात नाहीत. But I'm to tell you, पण मला तुम्हाला सांगू देत, hold on to look to Jesus. त्या परमेश्वराकडे बघा आणि त्या परमेश्वराला तुम्ही धरून राहा Look to him आणि त्याच्याकडे बघा and walk each day. आणि प्रत्येक दिवस तुम्ही चालत राहा. Let whatever comes, let it come, but you keep walking. काय पण जे यायचंय त्याला येऊ द्यात, पण तुम्ही चालत राहा. Take decisions which will glorify him. आणि असे निर्णय घ्या की ज्या निर्णयामुळे देवाचा गौरव होईल. If people are there with you or they are not with you, लोकं you take decisions what will please लोक him. तुमच्या बरोबर असतील, लोक तुमच्या बरोबर नसतील, पण तुम्हाला जीवनामध्ये निर्णय घ्यायचे आहेत. Because everybody's stories is written differently by one author. आणि प्रत्येकाची जी गोष्ट आहे ती वेगळी लिहिण्यात आलेली आहे, जो लेखक आहे त्या लेखकाच्या द्वारे. Turn to your neighbor and say,
तुमच्या शेजाऱ्याकडे वळा आणि त्याला सांगा तेरा कहानी मेरा कहानी डिफरेंट है. तुझी गोष्ट आणि माझी गोष्ट वेगळी आहे, लेकिन लेखक एक है. पण जो लेखक आहे, जो लिहिणारा आहे, तो एकच आहे. And he knows how to perfectly give the best end to every आणि story. त्याला माहितीये की परिपूर्ण गोष्ट, त्या गोष्टीचा शेवट कुणाचा कसा असेल त्याला माहिती आहे. The best and the right and the perfect end which will glorify the author. आणि परिपूर्ण चांगला उत्तम आनंद देणारा जो गोष्टीची जी शेवट आहे त्याला माहिती आहे. You know, when you read a book, आणि जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता, if you like it, जर तुम्हाला आवडलं, क्या लिखा है, मग क्या तुम्ही पता म्हणतो काय लिहिलंय या है? पुस्तकात, यार, जिंदगी बदल गया वो पढ़ आणि हे पुस्तक वाचून तर जीवनच बदललं. के. People will look at you आणि लोक तुमच्याकडे पाहतील and say, क्या गॉड है यार, क्या लिखा आणि है, मग ते म्हणतील की अरे काय देव आहे, काय गोष्ट लिहिली आहे, क्या लिखा है. काय लिहिलेलं आहे त्या देवाने, What a life. आणि काय जीवन आहे, What a beautiful life. आणि किती सुंदर ते जीवन आहे. You and I, we don't understand our Lord. आणि तुम्हाला आणि मला आपण त्या देवाला आपण समजूनच घेत नाही. Once we receive Jesus, we are not just going here and there, drifting here and ज्यावेळेस there. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर आपण इकडे तिकडे फिरलं नाही पाहिजे. When you hold on to the word of God, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन धरून ठेवता you are going in the right direction which Jesus is taking आणि you. त्यावेळेस तुम्ही योग्य अचूक अशा मार्गावर चालता की जो मार्ग देवाने तयार केलेला आहे. तो शादी का भी घाई करो मत. आणि लग्नाची घाई करू नका. है चैप्टर है शादी का भी लग्नाचं जे अध्याय आहे अध्याय. जॉब, बिझनेस, मिनिस्ट्री, मग आपला व्यवसाय आहे, काम आहे, मिनिस्ट्री आहे, सर्व अध्याय आहेत. है ना, यंग एज, इवन ओल्ड एज भी है. आणि तरुण असताना पण म्हातारे झाल्यानंतर देखील There is everything there. इथं सर्व आहे. What we need, मग आपल्याला कशाची गरज आहे? look to him. त्याच्याकडे पाहणं, Look to him. त्या परमेश्वराकडे पाहणं. In every chapter, every word, look to him. प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक वचनामध्ये आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. Because he knows how to finish. कारण त्याला माहितीये की कसं He संपवायचं, knows how to solve. आणि त्याला माहितीये कशा गोष्टी He सोडवायच्या, knows how to fix up life. आणि त्याला माहितीये की जीवन कसं स्थिर करायचं, He knows how to raise up people. आणि त्याला माहितीये की लोकांना उंच कसं करायचं. You're not the only one he's handling. तो तुम्हीच फक्त एकटे नाही की तो तुम्हाला हाताळतोय. But since the world began, he's been raising up people for his glory and changing lives. आणि हे जगाची निर्मिती झाली, जगाची सुरुवात झाली त्या वेळेपासून तो प्रत्येकाला हाताळत आहे आणि लोकांची तो वाढ करत आहे. So looking to Jesus, आणि म्हणून परमेश्वराकडे पाहत it's like an encounter. त्या देवाची आपली भेट होते, An encounter. आपली भेट होते. And transformations depends on encounter. आणि जे रूपांतर होणं आहे ते ज्यावेळेस आपण प्रभू येशूला भेटतो त्या भेटण्यावरती अवलंबून आहे. And the Bible is filled with people, those who encountered Jesus and they were transformed. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशा कितीतरी लोक आहेत की त्यांची प्रभू येशू देवाबरोबर भेट झाली आणि त्यांचं रूपांतर झालं. Greater the encounter, आणि जितकं महान त्यांची भेट असते bigger the transformation. आणि तेवढं रूपांतर होतं. But the small the encounter, आणि जेवढं आपण कमी त्या देवाला भेटतो there is a small transformation, thoda. मग आपलं थोडं रूपांतर होतं. That's why we find of people आणि म्हणून आपल्याला असे लोक आपल्याला सापडतात coming to church, praying, but still they are into some kind of की sins. जे लोक मंडळीमध्ये येतात, प्रार्थना करतात, Some kind of sins they carry. पण कोणत्यातरी प्रकारचं जे पाप आहे ते घेऊन चालत Or असतात, some kind of bad habits they will carry. आणि काहीतरी वाईट सवय घेऊन ते चालत असतात, Which God doesn't like. की अशा गोष्टी की ज्या देवाला आवडत नाही. Which God doesn't permit. The word of God doesn't permit. आणि त्या गोष्टी देव आणि पवित्र शास्त्र त्या गोष्टी करायला परवानगी देत नाही. So the bigger the transformation, the encounter, जेवढं आपली त्या परमेश्वर बरोबर आपली भेट होईल the greater the transformation. तेवढं आपलं रूपांतर You होईल. know, in Bible you'll see people giving up everything to follow Jesus. आणि आपण जर पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर असे लोक आहेत की प्रभू देवाच्या मागे चालण्यासाठी त्यांनी जीवनामध्ये सर्व गोष्टी सोडून दिल्या. They had all the things, but they left everything
because they had that encounter with the Lord. कारण त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी होत्या, पण देवाची आणि त्यांची भेट झाली, तर त्यांनी सर्व गोष्टी सोडून त्या देवाच्या मागे गेले. Some were even ready to die. आणि काही लोक तर असे होते की देवासाठी मरायला पण तयार होते. Many gave up their life for the Lord. आणि कितीतरी लोकांनी देवासाठी आपलं जीवन देऊन टाकलं, Because they heard, they saw, कारण त्यांनी पाहिलं, त्यांनी ऐकलं and they trusted. आणि त्यांनी भरोसा ठेवला. And they moved whatever the Lord told them. आणि जे accordingly. काही देवाने त्यांना सांगितलं त्या गोष्टींच्या ते मागे गेले. So my dear people, म्हणून माझ्या प्रिय लोकांनो, as a church, we need to know the deeper knowledge of Jesus. आणि म्हणून एक मंडळी म्हणून आपल्या ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वचन आहे, जे ज्ञान आहे, ते आपल्याला खोलवर माहिती असलं पाहिजे. The first and the highest priority, आणि सर्वात उच्च पातळीचे जे प्राधान्य आहे, the diet of the church, or the best thing, the priority, the one and only thing for the church. आणि मंडळीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात पहिली गोष्ट, पहिलं प्राधान्य कोणत्या गोष्टीला असलं पाहिजे It's तर the knowledge of Jesus. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाला. Whatever you are doing in life, आणि जे काही तुम्ही जीवनामध्ये करता or you're not doing, आणि जर तुम्ही करत पण नसाल, it's because as much as knowledge you have of Jesus, that's why you do. तुम्ही करता कारण तुम्हाला जेवढं ज्ञान परमेश्वराबद्दल माहिती आहे तेवढंच तुम्ही करता. And you have grown that much, so that much only you take step and do. आणि जितकं तुम्ही वाढलाय तुम्हाला तेवढंच ज्ञान आहे आणि तेवढंच तुम्ही पाऊल उचलता. But when you go in a greater and bigger and in-depth knowledge of Jesus, आणि जर तुम्ही त्या देवाच्या मोठ्या आणि खोल ज्ञानामध्ये जेव्हा तुम्ही जाता, you are changed. तुम्ही बदलता. You are changed. तुम्ही बदलता. Nobody needs to tell you meeting join kar. मग तुम्हाला कुणाला सांगायची गरज पडत नाही की अरे मीटिंग जॉईन कर. Nobody needs to tell you pray. कुणाला सांगायची गरज पडत नाही अरे प्रार्थना कर. Nobody needs to tell you come to church. आणि कुणाला सांगायची गरज पडत नाही अरे चर्चला ये. Nobody needs to tell you ye cancel kar. आणि कुणाला अशी सांगायची गरज पडत नाही की अरे कॅन्सल कर. Nobody needs to tell you that sacrifice for the आणि Lord. कुणाला सांगायची गरज पडत नाही की देवासाठी या गोष्टींचा तू त्याग कर. Otherwise, नाहीतर for everything हे हो गया, अच्छा असं झालं तसं झालं. नाहीतर मग हे असं झालं, मग हे तसं झालं. Because the knowledge of Jesus, कारण देवाचं जे ज्ञान आहे makes us to decide आणि ते आपल्याला मदत करतं निर्णय घेण्यासाठी that to walk in His ways and to sacrifice आणि everything for त्याच्या Him. मार्गामध्ये चालण्यासाठी आणि देवासाठी सर्व गोष्टीचा त्याग करण्यासाठी. I don't blame anyone, आणि मी कुणालाच दोष लावत नाही, but one thing I find out, पण एक गोष्ट मला पाहायला मिळाली how much that person knows Jesus. की जेवढं त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त माहिती आहे. In church there are so many people. आता मंडळीमध्ये कितीतरी लोक आहेत, There are so many leaders. कितीतरी लीडर्स आहेत, And there are children, there are elderly people. आणि लहान लेकरं आहेत, मग वडील वर्ग आहे, But including everyone, those who work, those who don't work, those who आणि come, stay, go. प्रत्येकाला धरून, जे काम करतात, जे काम करत नाही, प्रत्येकाला धरून. Those who come once in a month, twice in a month, की जे or लोक thrice in a month. कोणी महिन्यातून एकदा येतं, दोनदा येतं किंवा तीनदा येत असेल, How much they know Jesus. की जितकं त्यांना प्रभू येशू ख्रिस्त माहिती आहे, How much they know. किती त्यांना माहिती आहे. When I came to know the Lord, ज्यावेळेस मला प्रभू येशू ख्रिस्त कळाला, I left playing in the orchestra. मी ऑर्केस्ट्रामध्ये वाजवायचं सोडून I'm दिलं. not saying everybody do that. मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने हे केलं पाहिजे, But that was how I knew Him. मला तेवढा तो प्रभू येशू ख्रिस्त माहिती पडला. Though I was born in a Christian family, जरी माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबामध्ये झाला gave up my life to Jesus at the age of 10, 12 and decided to do ministry. आणि 10-12 वर्षाचा असताना मी माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं आणि मी निर्णय घेतला की मी देवाची सेवा करेल. And through that life and again drifted and went in playing in आणि त्या orchestra. जीवनामध्ये असताना मी परत त्या देवाच्या मार्गापासून दूर गेलो आणि मी त्या ऑर्केस्ट्रामध्ये वाजवायला सुरुवात But a केली. chapter changed in my life. पण माझ्या जीवनामध्ये अध्याय बदलला In that story, He brought me again. आणि त्या गोष्टींमध्ये परमेश्वराने मला परत आणलं. So my dear people, म्हणून माझ्या प्रिय लोकांनो, I'm not blaming anyone. I'm not telling you anything. मी कुणाला दोष लावत नाही आणि मी कुणाला काही सांगत नाही, But how much Jesus is there in you. की तुमच्यामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त किती आहे And how much that Jesus inside of you is making you to read the word, pray, आणि- worship Him. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो तुम्हाला किती सांगतो की तू प्रार्थना कर, वचन वाच, त्याची उपासना कर, Serve Him, go to church, की त्याची सेवा कर, मंडळीला जा be with the church. आणि चर्च बरोबर राहा. So these are the things about how much you know Jesus. आणि या सर्व गोष्टी याच्यामुळे होतात की तुम्हाला तो प्रभू येशू ख्रिस्त
किती माहिती आहे. It is one other thing to serve physically, coming and putting things आणि right. शारीरिक दृष्ट्या काम करणं म्हणजे येणं, सर्व गोष्टी व्यवस्थित करणं. Those things helping the church, right? Praise God. आणि God bless you for या that. सर्व गोष्टी मंडळीला मदत करतात आणि त्यासाठी देवाला धन्यवाद. But there is a knowledge of the Son of God, पण त्या Jesus. देवाच्या पुत्राचं प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान देखील आहे. And when you know that, आणि ज्यावेळेस ते तुम्हाला आपल्याला समजतं, you change your decisions. मग तुमचे निर्णय तुम्ही बदलता You sacrifice, you take pain. आणि मग तुम्ही गोष्टी त्याग करता, तुम्ही त्रास सहन करता And looking unto Him, आणि त्याच्याकडे पाहत you keep moving forward. आणि तुम्ही जीवनामध्ये पुढे जात असता. And whatever things are written by Him, commanded by Him, you do आणि that. ज्या काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी त्यांनी आज्ञा केलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण करतो. So the Bible says, आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, socho, विचार करा, think विचार करा that He is the author, finisher, the writer. की तो आपल्या जीवनाचा लेखक आहे. Otherwise, नाहीतर you'll be tired. तुम्ही थकताल You'll be worried, you'll faint, you'll fall down. आणि मग तुम्ही पडताल, तुम्हाला चक्कर येईल You'll not be able to live the life. आणि तुम्ही ते जीवन जगू शकणार नाही. What's happening in your family? तुमच्या कुटुंबामध्ये काय What's चाललेलं आहे, happening with the children? तुमच्या लेकरांबरोबर काय चाललेलं आहे, Where the life is taking you? तुमचं जीवन तुम्हाला कुठे घेऊन चाललेलं आहे, What's happening in your office, in your job? तुमच्या ऑफिसमध्ये काय चाललेलं आहे, तुमच्या कामाच्या ठिकाणी काय चालू आहे, What's happening with your health? तुमच्या तब्येतीत बदल काय आहे, What's happening with the ministry God gave you? आणि जी सेवा देवाने तुम्हाला दिलेली आहे त्या सेवेचं काय चालू आहे. And how are you looking to Jesus in all those things? आणि या सर्व स्थितीमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही त्या परमेश्वराकडे कशा प्रकारे बघत Can you आहात. read Hebrews chapter 12 verse 2 and 3? का नाही आपण इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय 2 आणि 3 वाचूयात. As we're going to take the part in the Lord's table, जसं आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत let's prepare our heart looking to Jesus. आणि आपलं हृदय आपण तयार करूया त्या प्रभू येशू ख्रिस्ताला बघत. Hebrews chapter 12 verse 2 and 3. आणि इब्रिकरास पत्राचा 12वा अध्याय 2 आणि 3 वचनं. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. तो आनंद त्याच्या पुढे होता, त्याच्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. आपल्या पडोसीला सांगा विचार करा. आपल्या शेजाऱ्याला सांगा की विचार करा. And when we were young, ताई बाई अक्का विचार करा पक्का. So the Bible tells us विचार. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही विचार करा. Now he's saying such a great sins of the world were put upon him. आणि जगातलं इतकं पाप आहे जे पाप त्या देवावर प्रभू येशू He ख्रिस्तावर went टाकण्यात through आलं that mockery, that shame. आणि त्या लज्जेमधून त्या थट्टेमधून तो गेला And everything he did for the sins of the world, for you and me. आणि त्याने या सर्व गोष्टी सहन केला. या सर्व गोष्टी त्याने केल्या तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. Oh, if you're not going to think, then you're going to faint. आणि जर तुम्ही विचार नाही केला तर तुम्हाला चक्कर येईल. So he's the author and finisher. आणि तो आपल्या जीवनाचा लेखक आहे आणि तो आपल्या जीवनाचा संपवणारा If आहे. now if anybody job goes, समजा आता जर कुणाचं जर काम गेलं, what will you do? तुम्ही काय करताल? Prayer request. मग तुम्ही प्रार्थना विनंती देताल. But maybe your chapter is saying that. एखादा तुमचा जो अध्याय आहे ते सांगत असेल, And maybe the next chapter is saying you are getting much more bigger, greater than that. पण तुम्हाला दुसरा अध्याय तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा जास्त मोठी महान अशी नोकरी तुम्हाला मिळेल. So what you need to do? मग आपलं आता काय करायचंय? Look to Jesus. त्या परमेश्वराकडे बघायचं आहे Wait for the next chapter. आणि दुसऱ्या अध्यायासाठी आपल्याला वाट पाहायची So आहे. today we're going to take part in the Lord's table. आज आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत. You know, how we are leading, moving forward as a family, as a church. आणि एक कुटुंब म्हणून एक मंडळी म्हणून आपण कसं पुढे जात आहोत. It all depends on the knowledge of God, which individually each one has. आणि हे सर्व ह्याच्यावरती अवलंबून आहे की जे देवाचं ज्ञान जे व्यक्तिगतरित्या तुम्हाला आणि मला माहिती आहे. It is very easy हे फार सोपं आहे. to pick up a verse from the Bible and tell what it means. आणि पवित्र शास्त्रामधून एक वचन घ्यायचं आणि सांगायचं हे कसं आहे.
and tell and keep on the scripture translation and keep आणि telling. मग नेहमी ते वचन सांगत राहायचं, मग त्याचं भाषांतर करायचं, त्याच्या सर्व गोष्टी करायच्या. But it's not important how much that translation or things flowing from you. आणि ते किती ते भाषांतर किंवा जी गोष्ट आपल्यामधून किती वाहते ते महत्वाचं. But it's very important ते महत्वाचं नाही, पण हे महत्वाचं आहे how much God flows through you. की तुमच्याद्वारे तो प्रभू येशू ख्रिस्त किती वाहतो. Tell your neighbor. तुमच्या शेजाऱ्याला सांगा. अगर तेरे को आज बोला अब 10 मिनटं बोल, तू ये दापादप ये ते बोलशील. आणि समजा तुला 10 मिनिटं सांगितलं बोलला, तू एकदम पटा बोलशील. And or we have ChatGPT, we have Google, we have books, we have so many मग things. आपल्याकडे कितीतरी गोष्टी आहेत की आपण त्याच्यातून बघून आपण बोलू शकतो. And we can keep on flowing through that. आणि त्याच्याद्वारे आपण वाहत जाऊ शकतो. And after that, तुम भी वैसा, मैं भी वैसा. आणि नंतर मग काय होतं, तू पण तसा मी पण तसा. But I want to tell you, पण मला तुम्हाला सांगू देत, it's not about that thing which we continue to speak मग अशी ती गोष्ट नाही की आपण सतत ती आपण बोलली पाहिजे from other books, from other things. की दुसऱ्या गोष्टी पुस्तकातून किंवा दुसऱ्या गोष्टीतून. Everything is good. सर्व काही गोष्टी चांगल्या आहेत, But one important basic thing, पण सर्वात मोठी महत्वाची जी पाय असणारी जी गोष्ट आहे how much God flows through you. की परमेश्वर तुमच्याद्वारे किती वाहतो. When I lead worship, how much God flows through me. ज्यावेळेस मी वर्शिप लीड करतो त्यावेळेस परमेश्वर माझ्याद्वारे किती बाहेर जातो, किती वाहतो. How much God is in the center of everything. की प्रत्येक गोष्टीमध्ये जो देव आहे तो किती मध्यस्थानी असतो. You know, when I play the music, how much God is flowing. की ज्यावेळेस मी संगीत वाजवतो त्यावेळेस देव किती माझ्याद्वारे वाहतो. When I'm preaching, how much God is flowing. की ज्यावेळेस मी संदेश देतो त्यावेळेस परमेश्वर माझ्याद्वारे किती वाहतो. Otherwise, it's very easy. आज Tuesday है, brothers meeting है. तू बोल. मग हे खूप सोपं आहे की आज मंगळवार आहे, आज ब्रदर लोकांची मीटिंग आहे, तर तू बोल हे खूप चांगलं आहे. But पण whosoever, the whole church, जो कोणी किंवा पूर्ण मंडळी, it's a question for you and me. हा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि When माझ्यासाठी. we preach, when we worship, when we lead prayers, की ज्यावेळेस आपण संदेश देतो, आपण वर्शिप लीड करतो, जेव्हा आपण प्रार्थना घेतो, how much God flows. की आपल्याद्वारे देव किती दिसतो. How much He comes, how much He is present, how much He reveals. तो किती आपल्यामध्ये येतो, किती गोष्ट त्याची उपस्थिती किती असते, किती कोणत्या गोष्टीद्वारे तो आपल्याद्वारे प्रगट होतो. So it's a time to have more about Jesus. आणि आताची वेळ आहे की आपल्याला अधिक तो परमेश्वर पाहिजे. Because He is the only thing. He is the only thing for the church. कारण तोच एक आहे की जो मंडळीसाठी आहे. But if we focus on other things more than Him, जर आपण त्या देवापेक्षा जास्त जर दुसऱ्या गोष्टीकडे आपलं जर लक्ष लावलं, we will not have the things which He has kept for us. मग त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार नाही की ज्या गोष्टी त्या परमेश्वराने आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. So the bigger than the greater the knowledge of Jesus. आणि म्हणून जे महान आणि जास्त जे परमेश्वराचं ज्ञान जे आपल्याकडे असतं, Greater the change in life, in family, in the church. आणि मग तेवढं आपल्या जीवनामध्ये फरक पडेल, तेवढं आपल्या मंडळीमध्ये बदल घडेल आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडेल. So dear all, I want to encourage you. आणि म्हणून सर्व प्रियांनो मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे. Don't take everything, whatever is happening from the Lord. आणि प्रत्येक गोष्टीची घडते ती गोष्ट अशी समजू नका की ती देवापासून घडते. But check, is this right as the word of God is saying? मग प्रत्येक गोष्ट तपासून बघा की ती गोष्ट पवित्र शास्त्राच्या नुसार होत आहे का. Is I am right in the sight of God? की देवाच्या नजरेमध्ये मी योग्य आहे का. Is my decisions is supported by the word of God? आणि जे निर्णय मी घेतो ते निर्णय देवाच्या वचनावर आधारित आहे का. There are pastors, leaders, youth leaders, Sunday school teachers in the church. आणि जितके आपण मंडळीमध्ये जे पालक वर्ग आहे, जे लीडर्स आहे, संडे स्कूलचे टीचर आहेत, युथ लीडर आहे, प्रत्येक जण Years and years prayerfully they have labored and taught you the word of God. आणि प्रार्थना पूर्वक त्यांनी कितीतरी गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत. They have labored, they have given their sacrifices, their things, and they have brought you त्यांनी the खूप right teaching. त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत, त्यांनी खूप गोष्टींचा त्याग केलेला आहे आणि देवाच्या योग्य गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवलेल्या आहेत. So are those things, everything is according to the word, whatever आणि the मग Lord त्या wants. सर्व गोष्टी ज्या त्यांनी शिकवलेल्या आहेत त्या देवाच्या वचनाला धरून आहेत का आणि ते देवाच्या द्वारे आहेत का. That is the story which Jesus is writing, and there is the transformation. आणि मग ती जी गोष्ट आहे जो परमेश्वर लिहित आहे आणि त्याच्याद्वारे आपलं रूपांतर होतं. You know, every in the old and every movie will write a happy ending, समाप्त. आणि मग प्रत्येक जो सिनेमा असतो त्या सिनेमाच्या शेवटी असतं की समाप्त झालेला आहे, आनंदाने समाप्त झालेला And they आहे. lived happily. आणि मग असं लिहिलं आहे की ते Together. आनंदाने ते संगती राहू लागले. Hallelujah. Hallelujah. Can you turn to your neighbor and say,
तेरा अंत अच्छा है, अभी कैसा भी रहने दे. म्हणून तुमच्या शेजारकडे वळा आणि त्याला सांगा की आता काय पण असू शकतं पण तुझा शेवट आहे तो चांगला आहे. अभी कुछ भी रहने दे. आता काय पण असू देत, But if you trust Jesus, पण जर तू त्या देवावरती भरोसा ठेवला and you know He is the author and finisher of आणि your life तुला and माहिती आहे की faith, तुझ्या जीवनाचा तो लेखक आहे आणि संपवणारा आहे. oh, your story will be one of the famous story in the whole world, आणि मग तुझी जी गोष्ट आहे ती जगामध्ये प्रसिद्ध गोष्ट असेल and the author will be glorified. आणि त्या लेखकाला गौरव मिळेल. So how do you know about God, about Jesus? मग तुम्हाला कसं समजेल की त्या देवाबद्दल त्या परमेश्वराबद्दल? First thing is, पहिली गोष्ट अशी it आहे is to the scripture, to the word of God. देवाच्या वचनानुसार. And if you stop reading the word of God, जर आपण देवाचं वचन वाचणं थांबवलं, and you go for meetings, you go for prayers, मग तुम्ही मीटिंगला जाताल, तुम्ही प्रार्थनेला जाताल, even if you lead, आणि जरी तुम्ही लीड केलं बड़ा नहीं है. मग तुम्ही वाढला नाही अजून. Because the word is the bread. कारण जो God's spirit. शब्द आहे तो एक भाकरीप्रमाणे आहे, तो आपल्याला शक्ती देतो. And as you need bread to your body, the word of God is the bread to our spirit. आणि जसं भाकर आपल्या शरीरासाठी महत्वाची आहे तसं देवाचं वचन, देवाच्या वचनाची भाकर आपल्या आत्म्यासाठी महत्वाची आहे. Many only read and leave it. खूपशे लोक आहेत ते वाचतात आणि सोडून देतात. But there are few, those who meditate, those who पण- study the पण scripture. खूप कमी लोक आहेत की जे वाचतात, मनन करतात, त्या वचनाचा अभ्यास करतात. And those people, they go deeper in the word of God. आणि मग ते लोक देवाच्या वचनामध्ये खोल जातात. I'm going to give you one example. मी तुम्हाला एक उदाहरण देईल. थोड़ा सा funny है, but take this example. एक फनी सारखं आहे पण तुम्ही एक Funny उदाहरण म्हणजे हसण्यासारखं आहे तसं त्याचं आहे पण तुम्ही ते घ्या. कितने लोग चिकन खाल्लं काल परवा चिकन खाल्लं मागच्या किती आठवड्यात? लोकांनी काल परवा मागच्या आठवड्यात चिकन खाल्लं? ओके. दुसरं काय चिकन नंतर? ओके, चिकन पकडते. हम चलो मासे की चलो मी खाल्लं तिथं छत्तीसगड मासे. When you eat a fish, जेव्हा तुम्ही मासे खाता, when you eat a chicken, जेव्हा तुम्ही चिकन खाता, ते पोटात जाऊन चिकनच होतं. चिकन होतं का? ते पोटात जाऊन चिकन होतं का? मासा होतो का आत? तो आतमध्ये मासा होतो का? आज खूप मजा आली. सगळ्यात मोठं पोट त्याच्यात मी होतो. मग तो मासा म्हणाला की अरे मी त्या अशा ठिकाणी होतो की त्याचं पोट खूप मोठं होतं, त्या पोटामध्ये मी होतो. बहुत मजा आया. खूप मज्जा आली. When you eat दुसरा मटन वगैरे, दुसरं आपण मटण वगैरे खाल्लं, ते पोटात जाऊन गोट होतो का? आता ते पोटात जाऊन ते बकरी होतं का? नहीं होता. नाही होत बकरी, नहीं होता. नाही होत. In the same way, तशाच प्रकारे जब हम वर्ड पढ़ते हैं, वचन पढ़ता है, ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो it goes inside. ते आपल्या आतमध्ये जातं, You don't even know. पण आपल्याला ते माहिती नाही. You are becoming like Jesus. तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे होता. Just like chicken, fish, जसं ते मासा आहे, चिकन आहे, they give proteins, ते आपल्याला vitamins, ते प्रोटीन देतात, विटामिन्स देतात, strength, ते आपल्याला शक्ती देतात. and hunger is gone. मग आपली जी भूक आहे ती निघून जाते. Same with the word of God. तशाच प्रकारे देवाचा शब्द आहे. Gives protein, vitamin, ते आपल्याला anointing, fire, ते presence. प्रोटीन देतात, विटामिन्स देतात, ती पवित्र आत्म्याचा अभिषेक देतात, सामर्थ्य देतात. So that changes happen in our lives. आणि ते जे बदल आहेत ते आपल्या जीवनामध्ये घडतात. But खाईंगच नाही. पण जर खाल्लंच नाही, किती आसक्त झालं. किती आशक्त झालं. खूपच आसक्त झालं मग त्याला डॉक्टरची गरज. आणि मग खूपच आशक्त झाला मग त्याला डॉक्टरची गरज. So everybody, मग प्रत्येक जण you have to read the word. ते आपल्याला प्रत्येकाला देवाचं वचन आपण वाचलं पाहिजे. Don't tell me how busy you are. तुम्ही मला सांगू नका की मी फार व्यस्त आहे. Don't tell me time नहीं मिलता. असं कुणी मला सांगू नका की मला वेळच भेटत नाही. Everybody. प्रत्येक जण You know, ये word जब अंदर जाता क्या करता? तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा वचन आतमध्ये जातं त्यावेळेस ते काय करतं? And when you meditate, when you obey, ज्यावेळेस तुम्ही त्या वचनावरती मनन करता, ज्यावेळेस त्याची आज्ञा पाळता, it changes, transfers into Jesus Christ. आणि ते आपल्याला आतमध्ये जाऊन आपल्याला बदलतं आणि आपल्या प्रभूसारखं आपल्याला बनवतं.
and it changes our character, nature. आपला स्वभाव, आपलं चरित्र ते बदलतं. It fills us with power, anointing, presence. आणि त्यावेळेस त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या अभिषेकाने, त्याच्या उपस्थितीने ते भरून टाकतं. There was a time, a phase in my life, माझ्या जीवनामध्ये पण असा एक काळ होता and years went in that. आणि त्याच्यामध्ये किती वर्ष निघून गेली. थोड़ा वचन, थोडं वचन म्यूजिक ज्यादा, आणि संगीत जास्त, गाना ज्यादा, गाणं जास्त, सब जिधर जाओ उधर गाणंच गा, गिटारच घेऊन बस, कीबोर्डच आणि घेऊन बस. जिथे कुठे जा मग तिथं गिटारच घेऊन बस, कीबोर्डच घेऊन बस. I challenged myself. मी मला स्वतःला मी आव्हान दिलं. है ना, 1 महीना के लिए गिटार, तबला, पेटी, ढपा बंद, ओनली विथ द लॉर्ड. आणि 1 महिना मी सर्व बंद केलं. मग गिटार, कीबोर्ड जे काय आहे ते सर्व बंद. All our worship team and musicians, I would like to put this challenge before you. आणि म्हणून जे आपले वाजवणारे आहेत, जे गाणारे आहेत, त्यांना मला तुमच्या समोर मला एक आव्हान ठेवायचं आहे. 6 months कुछ नहीं, 6 महिने काहीच नाही, only Lord, फक्त देव, seeking Him, त्या देवाला शोधणं, fasting, उपास, getting filled with the word, आणि त्या देवाच्या वचनाने स्वतःला भरून टाकणं, meditating, studying the word, आणि देवाच्या वचनावरती मनन करणं, त्याचा अभ्यास करणं, getting filled with the fire, the presence. आणि त्या देवाच्या अग्नीने, देवाच्या उपस्थितीने भरून टाकणं. Oh, praise God. If you do this, जर तुम्ही हे केलं, तुम कीबोर्ड के पास भी जाके खड़ा हो गया ना, जरी तुम्ही त्या कीबोर्डच्या जवळ पण जाऊन तुम्ही थांबला ना, heaven will come down. ते स्वर्ग खाली उतरून येईल. Presence will be revealed. देवाची उपस्थिती आपल्याला प्रगट होईल. If you go more deeper, आणि जर तुम्ही अधिक खोल गेला, the keyboard will start playing on its own itself. जर कीबोर्ड आहे Angels ते will play keyboard. स्वतः ते वाजवायला सुरुवात होईल. ते देवदूत येऊन ते वाजवतील. Angels will start playing the keyboard. आणि जे देवदूत आहे ना, ते येऊन ते कीबोर्ड वाजवतील. Author and finisher of our faith. Look आपल्या to Him. विश्वासाचा लेखक आणि संपवणारा तो आहे. त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. Look to Him. त्याच्याकडे पहा. Somebody may ask, Pastor, क्या मैं गलत किया? क्या मेरा स्टोरी बदल सकता है? आणि मग कुणी येऊन मला म्हणाले की पास्टर, मी काहीतरी चुकीचं केलं, माझी गोष्ट बदलू शकते का? Can my story change? माझी गोष्ट बदलू शकेल का? Yes. If you come to the author. आणि हो, ही गोष्ट बदलू शकते ज्यावेळेस तुम्ही त्या लेखकाकडे येताल. In the Bible says that we are in the hands of God like a mud. आणि पवित्र Potter's शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की तो प्रभू येशूच्या हातामध्ये आपण एका मातीप्रमाणे आहोत. And it's up to Him what shape He wants to give to आणि us. ते त्याच्या हातामध्ये आहे की तो आपल्याला कोणता आकार देतो. And can a mud ask to the potter, why are you making me this instrument? आता ती माती त्या कुंभाराला विचारू शकते का, तू मला असा आकार का देतोस? No. नाही. It is His choice, त्याची निवड आहे, His decision, त्याचा निर्णय आहे and His joy. आणि त्याचा आनंद आहे. मिट्टी को क्या बोलना है? आता मातीला काय बोलायचंय? मैं मिट्टी हूँ, तू है कुंभार, तुझ सा बना मुझको उठा, मुझको बना. Though we have free will, जरी आपल्याकडं आपली स्वतःची इच्छा आहे, मोकळी इच्छा आहे, God is only glorified when we say तेरी इच्छा आणि देवाला तेव्हाच गौरव मिळतो की ज्यावेळेस आपण म्हणतो की परमेश्वरा तुझी इच्छा पूरी हो जाए, हाथों में तेरे जीवन है ये. मैं मिट्टी हूँ, तू है कुंभार, मुझको उठा, मुझको बना. If you go before Him with demands, आणि जर तुम्ही काय अपेक्षा घेऊन काय गोष्टी घेऊन त्या परमेश्वराकडे जर गेला, it's up to Him. ते त्याच्यावरती आहे. But the best is in His hands. पण जे उत्तम आहे ते त्याच्या हातामध्ये आहे. Best is in His hands. आणि सर्वात उत्तम ते त्याच्या हातामध्ये Best आहे. ministry, best joy, best anointing आणि- is in His hands. आणि उत्तम सेवा, उत्तम आनंद त्याच्या हातामध्ये आहे. I don't love songs. I don't love music. आणि मी माझं गाण्यावरती प्रेम नाही किंवा माझं संगीतावरती प्रेम नाही. I love the big stage. I didn't even love the big crowd. I don't love. आणि मोठी गर्दी, मोठा स्टेज मी त्याच्यावरती प्रेम करत नाही. I don't love any post, any power. आणि कोणत्या जागेवर, कोणत्या सामर्थ्यावरती माझं प्रेम नाही. But I love the author and finisher of my life. That is म्हणून माझ्या Jesus. जीवनाचा लेखक आणि माझ्या जीवनाचा जो संपवणारा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे.
आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे. So tomorrow, whatever it may come, एखादाच उद्या काय पण येईल, but still I am in His hands. पण तरी देखील मी त्याच्या हातामध्ये आहे And nobody can snatch me from His hands. आणि त्याच्या हातामधून मला कुणीच काढू शकणार Turn नाही. to your neighbor and say, उसके हाथ से तुझे कोई नहीं छीन दोन सकता. लोकांना सांगा की त्याच्या हातातून तुला कुणीच हिसकावून घेणार नाही. नौकरी गया, नौकरी भी उसके हाथ से नहीं छीन सकता है. जरी नोकरी गेली तर नोकरीच्या हातातून कोणी घर गया वो भी कोई छीन नहीं सकता उसके हाथ जर से. गेलं तरी त्याच्या हातातून कोणी घर हिसकावून घेऊ शकत नाही. प्रॉपर्टी आया गया, nothing can happen. आणि प्रॉपर्टी झाली कोणतीच गोष्ट घडणार The नाही. hands which are holding you and me in His hands. आणि ज्या हाताने तुम्हाला आणि मला धरून ठेवलेलं आहे Only त्या if you- हातामधून कुणीच त्याला आपल्याला खेचू शकत नाही. Only if you want, then you can. आणि मग उसके कधी हाथ से होईल निकल की ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याच्या हातातून निघू शकता. अभी हाथ पकड़. आता हात पकडला, है ना, Jesus hand. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा हात है ना, ये छोड़ नहीं सकता है. आज तो सोडू शकत नाही. छोड़ प्रयत्न कर. अभी नहीं छोड़ रहा, आता नाही सोडत आहे, बट वो ज्यादा ये कर. पण जास्तच मी केलं ठीक है, तो म्हणतो ठीक आहे, तेरी इच्छा. तुझी इच्छा. आता माझी नाही, तुझी इच्छा. आता तो मग परमेश्वर म्हणतो की माझी इच्छा नाही, आता तुझी इच्छा. Get satisfied, happy मग तुम्ही आनंदित व्हा, समाधानी राहा in the Lord. त्या देवामध्ये. So dear people, आणि म्हणून प्रिय देवाच्या लोकांनो, if you're not reading the word of God, read. जर तुम्ही देवाचं वचन वाचत नसाल तर देवाचं वचन वाचा. अरे तुम्हारे फोन कितने का है, तो बाइबल लेकर आओ. तुमचा फोन कितीचा आहे, जर बायबल नसेल तर पवित्र शास्त्र घेऊन या. It is so only one thing जो संडे स्कूल के बच्चे के पास भी है अभी. आता ही एकच गोष्ट की ज्या संडे स्कूलच्या लेकरांकडे पण आता आहे, माझ्याकडे भी है, माझ्याकडे पण आहे, तुमच्याकडे भी. It's only one Bible. तुमच्याकडे पण आहे. ते एकच पवित्र शास्त्र. ऐसे नहीं KG ला अलग बुक्स, 10वीला अलग बुक, ग्रॅज्युएशनला अलग बुक. नो, वन बुक फॉर ऑल ऑफ अस. केजीला 10वीला 9वीला असं वेगळं पुस्तक असं नाहीये, पण प्रत्येकासाठी एकच पुस्तक आहे. You invest so many things in clothes, in eating. आपण कितीतरी गोष्टी आपलं पैसे आपण वेस्ट करतो, आपण कपड्यांमध्ये, खाण्यामध्ये. Invest in growing in the word of God. पण पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही खर्च करा, है ना, put there. तिथे तुम्ही टाका. एखादा ड्रेस नका घेऊ, एखादा ड्रेस घेऊ नका, एखादा शूज नका घेऊ 20,000चा, 20,000चा शूज घेऊ नका, एखादा आयफोन नका घेऊ. एखादा आयफोन घेऊ नका. But buy something which you'll read and you'll study the पण word. अशी गोष्ट तुम्ही घ्या की ज्याच्यामुळे तुम्ही वाढताल, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकाल. It will be so useful. It will show you who you are, where you are, what's happening. इतकं फायद्याचं आहे की आपल्याला सांगेल की तुम्ही कोण आहात, कसे आहात, And how to handle situations. आणि ते आपल्याला शिकवेल की परिस्थिती कशी हाताळायची. And if sorrow comes, how to stand before them. जेव्हा दुःख येतं त्या दुःखामध्ये कसं खंबीर उभं If राहायचं. mountains are there in life, जर आपल्या जीवनामध्ये मोठे मोठे डोंगर येतील, if storms are there in life, जर जीवनामध्ये वादळ आलं at midnight fear grips you. आणि या मध्यरात्रीच्या भीतीने तुम्हाला धरलं, If crores of rupees comes, आणि जर करोडो रुपये तुमच्याकडे and आले, if crores of rupees goes, जरी करोड रुपये गेले, how to handle, त्या सर्व गोष्टी कशा हाताळायच्या how to have a successful life, आणि कशा प्रकारे आपल्याला यशस्वी जीवन आपण जगू how to शकतो, build up your spiritual life and how to serve God. आणि कसं आपलं आत्मिक जीवन बांधायचं आणि कसं त्या देवाची सेवा करायची, It will teach you. ते आपल्याला शिकवेल. Tell two people, word may go deeper in the word of God. दोन लोकांना सांग की देवाच्या वचनामध्ये खोल जा, Go deeper. देवाच्या वचनामध्ये खोल जा. It's just like Jesus telling Peter, launch into the deep. आणि म्हणून जसं प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की ते खोल समुद्रामध्ये जा. खोल समुद्र में, खोल मध्यभागी, आणि खोल समुद्रामध्ये खोल मध्यभागी, बीच में, मध्ये डीप जगह में, खोल ठिकाणी there are pearls, diamonds. तिथे मोती आपल्याला भेटतात. You don't find them at the shore, आणि आपल्याला त्या किनाऱ्यावरती नाही सापडत, but you have to go deep. पण आपल्याला खोल जावं लागतं. Go deep in the word. त्या देवाच्या वचनामध्ये खोल जा. Your breakthrough, तुमचा जो बदल आहे, your change, your breakthrough, your blessings, your answers. तुमच्या जीवनामध्ये जे बदल आहे, तुमच्या सर्व गोष्टींचे जे उत्तर आहेत, All is there. ते सर्व त्या ठिकाणी आहेत. आणि वरच्यावर नाही फक्त आज प्रीचिंग करायचं तर, म्हणून वरच्यावर नाही की आज प्रीचिंग करायचं तर तयारी, no, every day. पण प्रत्येक दिवशी. Second thing, you know God by His names. आणि मग तुम्हाला हे पण कळेल की देवाचे नाव, देव तुम्हाला प्रत्येक नावामध्ये कळेल. And you know, you can know God through His names. आणि देव तुम्हाला समजेल त्याच्या नावानुसार. And the greatest names which Jesus told us, आणि जे महान नाव जे God.
देवाचं जे महान नाव जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं, Call him Father. त्याला पिता म्हणा, Papa. त्याला आबा पिता. Papa. Even a छोटा ब्रदर अपने बड़ा भाई को दादा भी बोलता है ना, दादा. तुम्हाला माहिती नाही, एक छोटा भाऊ त्याच्या मोठ्या भावाला दादा म्हणतो. ये दादा. तो म्हणतो हे दादा. There is a deep love की खोल असं प्रेम असतं and there is a respect. आणि एक प्रकारचा सन्मान आदर असतो. And if any child calls Papa, आणि जेव्हा एखादं लेकरू पप्पा म्हणतं, and people those are grown up, आणि जे लोक वाढलेले आहेत उनको पूछो पप्पा मतलब क्या होता, क्या त्यांना रहता है? विचारा जिनका की पप्पा नहीं है, की ज्यांचे पप्पा नाही, की पप्पा म्हणल्यानंतर काय होतं त्यांना विचारा. पप्पा. पप्पा. It's different thing to copying the world and say hey dad, hey dad. आता ही वेगळी गोष्ट आहे की आपण जगाची नक्कल करतो आणि आपण म्हणतो की अरे आपण डॅडीला डॅड वगैरे म्हणतो, And मेरा dad और मेरा friend के जैसा है. की मी आणि माझे डॅडी आहेत ना, आम्ही एका मित्रासारखे आहेत. नहीं रिस्पेक्ट नहीं रहता उधर. मग तिथं मान सन्मान नसतो. But when you say पण तुम्ही म्हणता पप्पा, पप्पा, सारे जग में एक च पप्पा. या सर्व जगामध्ये एकच पप्पा आहे. There are millions of men, millions of father. कितीतरी असे मिलियन वडील आहेत, But इन सब में से मेरा एक ही है पप्पा. पण याच्यामधून एकच माझे पप्पा आहेत, My papa. माझे पप्पा. So when you come to him, ज्यावेळेस आपण त्याच्याकडे येतो understand him by name. आणि त्याच्या नावाहून त्याला आपण ओळखू लागतो. There is so much of need. कितीतरी गरज आहे, So much of need यार. कितीतरी गरज आहे है ना, बेटा बोल रहा है ये मांगता, वो बेटी बोल रही वो मांगता. की मुलगा आपल्याला हे म्हणतो की मला हे पाहिजे, मुलगी म्हणती मला हे पाहिजे. There is so much need, बाप रे, I'm आणि surrounded. कितीतरी आजूबाजूला कितीतरी गरजा आहेत. But if you know God, पण जर तुम्हाला देव माहिती आहे Jehovah Jireh, की जो आपला पुरवठा करणारा आहे, look to Jesus. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघा. In all these things, Jehovah Jireh. तुम्हाला माहिती आहे की आज सर्व गोष्टी जो आपला पुरवठा करणारा आहे. Jehovah Jireh knows what I'm going to eat in the afternoon. आणि तो पुरवठा करणारा देवाला माहिती आहे की आज मला दुपारी कशाची गरज आहे. Jehovah Jireh knows which store I'll be going and which shirt I'll be picking की up. त्या जेव्हा जायला माहिती आहे की मी कोणत्या दुकानात जाणार आहे आणि कोणतं शर्ट मी घेणार आहे. Jehovah Jireh knows in which office I'll be standing and they'll say yes. आणि जेव्हा जायला माहिती आहे की कोणत्या ऑफिसच्या दारामध्ये उभं राहून आणि कोणतं काम माझ्यासाठी ठेवलेलं आहे. Jehovah Jireh knows what I'll be buying for my travel. आणि जो पुरवठा करणारा त्याला माहिती आहे की मी प्रवास करणार, त्या प्रवासामध्ये मला काय लागणार आहे. Look to Jesus. त्या परमेश्वराकडे बघा Know him by name. आणि त्याला त्याच्या नावानुसार त्याला तुम्ही जाणून घ्या. Jehovah Shalom. जेहोवा शालोम, There is no peace. की आपल्याकडे शांती नाही, He is my peace. पण तो माझी शांती आहे. I'm lost in life. मी माझ्या जीवनामध्ये हरवलेलो आहे, But he is my victory. Nissi, Jehovah Nissi. पण तो माझा विजय आहे. तो यहोवा निसी आहे. And Jehovah Shalom. यहोवा शालोम, Jehovah Rapha, my healer. तो माझा आरोग्य देणारा यहोवा शालोम. So you know God by the names. तुम्ही त्या देवाला तुम्ही नावानुसार ओळखताल. Next thing you know God. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो देव, You'll know God by. आणि देव तुम्ही ओळखताल. You'll know God by knowing Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखल्यानंतर तुम्ही त्या देवाला ओळखू लागताल. You know that the best the world could ever, forever, for eternity have a one person. आणि जगामध्ये सदा सर्वकाळसाठी एकच नाव आहे. Nothing of the people, nothing of the super duper star and beautiful people can be compared with him. आणि कोणत्याच व्यक्तीबरोबर, कोणत्या सुंदर व्यक्तीबरोबर त्याची तुलना करू शकत नाही. He is only Jesus, the Son of God who became man, who came. तोच प्रभू in this येशू world ख्रिस्त for आहे us. की जो देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त की तो आपल्यासाठी या जगामध्ये आला Through him, आणि त्याच्याद्वारे he is the glory of God. तो देवाचा गौरव आहे. And the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला God सांगतं spoke with us through his servants. की देव त्याच्या सेवकाद्वारे आपल्याशी बोलला. But nowadays, पण आताच्या he दिवसामध्ये is speaking to us through his Son, की आज तो त्याच्या पुत्राच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आपल्याशी बोलत आहे. You know, see the table set before us. आता बघा आपल्या समोर मेज ठेवलेला आहे It is his sacrifice for us and love for us. आणि त्याचा जो त्याग त्यांनी अर्पण आपल्यासाठी केलेला आहे ते आहे. So we can know God, knowing Jesus. आणि मग आपल्याला तो देव माहिती पडला आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आपली होईल. Next thing, very important. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, You and I, we can know God आणि तुम्हाला आणि मला जो देव माहिती पडेल through the experiences of life. आणि आपल्या जीवनाच्या अनुभवानुसार. How will you know a true friend?
आणि तुम्हाला खरा मित्र कसा सापडेल? When your true friend will ditch you for his gain. की त्याच्या फायद्यासाठी तुमचा चांगला मित्र तुम्हाला फसवेल. Your friend will leave you. तुमचा मित्र तुम्हाला सोडून जाईल, Whom you trusted. की ज्या मित्रावर तुम्ही भरोसा ठेवला. Then you will say, आणि मग तेव्हा तुम्ही म्हणताल, कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाया. तारारारा, लारा ला 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 लारा ला. When people will cheat you, ditch you, use you, throw you. ज्यावेळेस लोक तुम्हाला फसवतील, तुम्हाला Ditch करतील. फसवतील, तुम में से बेस्ट लेके छोड़ तुमच्याकडून देंगे. जे चांगलं आहे ते काढून घेतलं आणि तुम्हाला ते सोडून देतील. क्रीम वाली दूध कधी पिले का कोण? क्रीम वाली साय वाली मलाई वाली दूध. मलईवालं दूध कधी तुम्ही पिला का? चहा दूध पिलाय का? पीपल विल कम, लोक येतील, तेरा लाइफ का पूरा मलाई ऐसा घून कर गया, खा के तेरे को तुमच्या ऐसा जीवनामधली चिकड़ जी देंगे, मलई आहे ते काढून घेतील आणि ऐसे डाल देंगे तेरे. That time you will know मग he will त्यावेळेस never leave you. आणि मग त्यावेळेस तो तुम्हाला कळेल की तो तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. He will never leave you. तो तुम्हाला कधी सोडणार नाही. You know, especially young girls and boys. सर्व विशेष करून जे तरुण मुलं मुली आहेत, You know, if to fulfill their desires and all, how they make stories and use people. आणि कसं त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कसे गोष्टी बनवतात आणि कसं तुम्हाला फसवतात. And once they get what they want, आणि ज्यावेळेस एकदा का त्यांना जे पाहिजे ते मिळाल्यानंतर hatred. आणि मग द्वेष. Love तो छोड़ो लेकिन hate. ते प्रेम तर सोडा पण तो द्वेष. Can anybody hate one who has loved so much? असं कुणी आहे का की जो एका काळी खूप प्रेम करायचा पण आता द्वेष करतोय? So hatred, नाम ब्याचा. इतका द्वेष की नाव घेतलं तरी तो द्वेष निर्माण होतो. Experiences of life, आणि जीवनाचे जे अनुभव आहेत you know, they teach us ते आपल्याला शिकवतात who God is. की देव कोण आहे. If you focus and if you gaze upon God, पण जर आपलं लक्ष आपण त्या देवाकडे लावलं, you will come to know आपल्याला माहिती पडेल who He is and how much He has done for की us. तो कोण आहे आणि त्याने आपल्यासाठी किती काय केलेलं आहे. So this, remember 4 things. या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. Know God, grow in the Word of God. की देव जाणून घ्या, त्या देवामध्ये वाढा, वचनामध्ये वाढा, Read more scripture and study. आणि जास्त अध्याय वाचा आणि त्या वचनाचा अभ्यास करा. Read over the names of God. आणि देवाचे जे नावं आहेत त्याचा अभ्यास His करा. attributes and character of God which works in our life. आणि जे देवाचा स्वभाव आणि जे चरित्र आहे जे आपल्या जीवनामध्ये काम करतं. And all names in one name. Papa. आणि या Father. सर्व नावामध्ये एक नाव आहे, ते आहे पप्पा. You know, पप्पा गलती किया तो भी नहीं एक फटका देता फिर भी ये जवळ. जो पप्पा आहे जेव्हा एक चूक केली तरी एक फटका मारतो पण तरीच परत पप्पा म्हणतो की आणि परत माझ्याजवळ माझ्यासारखा ये. पप्पा असला तर मारून सॉरी सॉरी सॉरी. आणि माझ्यासारखा जर पप्पा असला तर मारलं तरी मग परत सॉरी म्हणतो. मैं दोनों को मारा है. मी दोघांना पण मारले. But when they cry, when they are ज्यावेळेस ते रडतात sorry, मग त्यांना जाऊन ते सॉरी म्हणतात. then they will say sorry papa, sorry. आणि मग ते पण म्हणतात की पप्पा सॉरी. The lesson is to understand की गलत हुआ है. की वापस त्यांना नहीं एक होगा. धडा असतो की तुम्ही जे केले ते तुम्ही चुकीचे केले ते समजण्यासाठी. Jesus. प्रभू येशू ख्रिस्त. But as we read, look to Jesus. की आता आपण वाचलं की म्हटलो की त्याच्याकडे पहा. Don't take any experience of life lightly. आणि जीवनामधल्या कोणत्याच अनुभवाला सहजरित्या घेऊ नका. Come to your neighbor and say ऐसा कर, ऐसा करो. जिंदगी का कौन सा भी एक्सपीरियंस को लाइटली मत ले. जीवनातल्या कोणत्या पण अनुभवाला सहजरित्या घेऊ नको. वो प्रभु का लॉर्ड के बारे में सिखा रहा है. ते आपल्याला देवाबद्दल शिकवतं, देवाबद्दल आपल्याला ते शिकवतं. And sometimes बच्चे बड़े बड़े होते हैं. आणि कधी काय होतं लेकरं मोठे मोठे होतात. आणि सडनली एक दिवशी आईला काय आहे तू, कोण आहे तू, का जन्म दिलाय. अरे मग आता तो लहान मुलगा असतो मोठा होतो म्हणतो मी आईलाच म्हणतो काय झालं, कुठे झालं, काय मला जन्म दिला. मी कामाला जाणार नाही, हे खायला आण. मी कामाला जाणार नाही, हे खायला आण. समज में आता है बाबा गॉड किती आपल्यावर न मग हे मागता पण आपल्याला देतो. समजून येतं की देव आपल्यावरती किती प्रेम करतो. आपण मागत पण नाही, तो आपल्याला देतो. He gives. He's our Lord. तो आपल्याला देतो, तो आपला देव आहे. So never take experiences of life lightly. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे अनुभव येतात ते अनुभव सहजरित्या घेऊ नका. Many of the things
happening in your life today, आणि now, आता पण आता ह्या वेळेला देखील तुमच्या जीवनामध्ये कितीतरी गोष्टी घडत आहेत. they are not happening to trouble you. त्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देण्यासाठी घडत नाही They are not happening to finish you. आणि ते आपल्याला संपवण्यासाठी देखील घडत नाही. But they are happening so that you may know God. यासाठी घडत आहे की जेणेकरून तुम्हाला जो देव आहे तो देव समजावा. No matter whatever it is, that you may know Him. काय पण होऊ द्यात, पण ह्याच्याद्वारे तुम्हाला समजलं पाहिजे की देव कोण आहे. So God allows. चलो होने तर दुःख रड मग थोडंसं. देव परवानगी देतो, तू रडती ना, ठीक आहे होऊ दे. तुला काय पैसे नाही, हा थोडं उपाशी राहा 2 दिवस. ठीक आहे पैसे नाही ना, 2 दिवस उपाशी राहा. श्श्श. मागायचे नाही कुणाला, कोणाला मागायचे नाही. है ना, देणार आहे 2 दिवसानंतर येणार. 2 दिवसानंतर येणार आहे. काम गेलं गे झालं, भेटणार. नाव ठेवतात सगळे. काम गेले काय हरकत नाही, लोक नाव ठेवतात, ठीक आहे शांत राहा. भांडण झाले, हे सोडून गेला, तू शांत. भांडणं झाले, हा सोडून गेला, शांत राहा. आज बॉसने लय म्हटलं तुला काढून टाकल. आता बॉस तर खूप बोलला आणि तो म्हटलं तुला मी काढून टाकल. देव म्हणतो शांत राहा. बेस्ट मित्र सोडून चालला आणि मला दोस्त नाही तो. मी मित्र आहे तुझा, त्याला मला जाऊ जो दे. माझा दोस्त होता तो सोडून चाललाय, पण ते म्हणतो जाऊ दे त्याला, मी तुझा दोस्त आहे. आणि जाऊ दे असे मित्र. असे मित्र जाऊ देत, But I am your true friend. पण मी तुझा खरा मित्र आहे. So experiences now happening, they are not happening to destroy you, but for you to know who God आणि is, त्या अनुभवातून whom आपण- you worship. ज्या अनुभवातून आपण जातो, ज्या गोष्टींतून आपण जातो, ते सर्व गोष्टी आपल्या ह्यासाठी असतात की जेणेकरून आपल्याला समजेल की तो देव कोण आहे आणि आपण त्याची आराधना केली पाहिजे. So face all experiences bindas. आणि म्हणून ज्या अनुभवातून आपण जातो ते अनुभव बिनधास्त सहन करा. And tell your neighbor, bindas sehle. आणि तुमच्या शेजारी सांग की ते अनुभव बिनधास्त सहन कर. Bindas sehle, bindas. बिनधास्त सहन कर. Hallelujah. कहानी चल बिनधास्त रही त्या है. अनुभवातून जा. कहानी चल रही है. ती गोष्ट आहे, गोष्ट सुरू आहे. You know what our Lord paid for us? तुम्हाला माहिती आहे की आपल्या देवाने काय किंमत मोजलेली आहे. For your and my sins, to make us His church, His people, different from the world. की तुमच्या आणि माझ्या पापांसाठी की त्यांनी किंमत मोजलेली आहे की जेणेकरून या जगापासून आपण वेगळे व्हावं. He was mocked. त्याची थट्टा करण्यात आली, People spat on Him. त्याच्या तोंडावर थुकण्यात आलं You know, in mockery they worshipped Him. आणि त्याची थट्टा करून त्याची आराधना करण्यात आली. He was beaten up with stripes on His back. आणि त्याला चाबकाने त्याच्या पाठीवर मारण्यात आलं. You know, if one stripe, एक चाबुक लगा तो कैसा लगता? आता एक चाबूक लागलं तर कसं वाटतं. You know, earlier we were doing one skit. आणि एक काळ होता की ज्यावेळेस आम्ही एक नाटक करत होतो आणि मी येशूला मारायचं होतं. आणि आम्ही त्या चर्चमध्ये होतो. त्या चर्चमध्ये मला येशूला मारायचं आणि होतं येशू वधस्तंभ घेऊन चालून खरंच त्याला लागलं एक फटका जोर. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चालत होता आणि मी मारलं त्याला आणि तो त्याला लागलं जोरात. अरे किधर मार. ऍक्टिंग इज डिफरंट. आता ते ऍक्टिंग करणं वेगळं. बट one stripe, आणि पण एक जो फटका त्याला मारण्यात आला, the flesh would come out. त्या प्रत्येक वेळा त्याचं जे मांस आहे ते असं बाहेर आलं The bones would be exposed. आणि त्याची जी हाडं आहे ते दिसू लागली. And on the same back, तीच पाठ, the cross, त्या पाठीवर वधस्तंभ walking towards the mountain. त्या डोंगरावरती चालत होता. And the hard wood is just rubbing against the back. आणि त्याचा जो क्रॉस आहे तो त्याच्या पाठीला लागत होता असा. Rubbing, how painful. आणि त्या वधस्तंभाच्या पाठीला घासत होता. From his body, the blood coming to the cross. आणि त्याच्या शरीरातून जे रक्त आहे ते रक्त त्या वधस्तंभावरती A येत heavy होतं. cross walking. आणि तो 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 जड असा वधस्तंभ घेऊन तो चालत होता. All world at one side and only Jesus at one एक side. जग सर्व जग एका बाजूला, पण तो एकटा प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभ घेऊन चालत होता. For the joy which was set before him, he picked up and he started walking. तुमच्या समोर जो आनंद ठेवलेला आहे त्या आनंदासाठी तो एकटा प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभ घेऊन चालत होता. All spitting, mocking, सर्व त्याची cursing, थट्टा करत होते, त्याला शाप देत होते, त्याच्यावर थुकत होते, giving bad words. त्याला वाईट शब्द वापरत होते. And he picked up and went. आणि त्याने तो वधस्तंभ घेऊन तो त्या ठिकाणी गेला. And a time came when he was supposed to be nailed. आणि ती वेळ आली की ज्या वेळेला त्याच्यावरती त्याला खिळे मारण्यात आले. They nailed him to the cross. आणि त्याला त्या वधस्तंभावरती त्याला खिळे मारून And everywhere blood.
त्याला त्या वधस्तंभावरती देण्यात आलं आणि त्यावेळेला त्याच्या सर्व शरीरामधून रक्त वाहत होतं That blood was given for the sins of the whole world. आणि ते रक्त त्या सर्व जगाच्या पापांसाठी देण्यात आलं And his body was given for the church, that the church would be separated from the world. आणि त्याचं शरीर त्या मंडळीसाठी देण्यात आलं की जेणेकरून या जगामध्ये एक मंडळी जगापासून वेगळी व्हावी Chosen, called out, chosen, different, आणि made निवडलेलं different from आहे the world. निवडलेलं आहे बोलवलेलं आहे आणि जगापासून वेगळं केलेलं आहे Oh, I imagine मी कल्पना करू शकतो how he must be struggling for one breath. आणि ते प्रत्येक एका श्वासासाठी तो किती त्रासातून गेला असेल We just come, sit and take part. आपण फक्त येतो बसतो आणि आपण याच्यामध्ये सहभागिता But घेतो how much he went through pain and struggle for one आणि each breath. किती त्रासामधून किती वेदनेमधून तो गेला असेल एक एक श्वास घेण्यासाठी Just for the joy. फक्त त्या आनंदासाठी That is you and me की तो आनंद म्हणजे तुम्ही आणि मी in his presence. त्याच्या उपस्थितीमध्ये So as we're going to take part in the Lord's table, जसं आता आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं author and finisher. तो आपला लेखक आहे आणि तो आपला संपवणारा आहे Look to him. त्याच्याकडे पहा Surrender to him. आणि त्याला समर्पित व्हा Let him do what he wants to do in life. आणि त्याला आपल्या जीवनामध्ये जे काय करायचे त्याला ते करू देत Just live a surrendered life. आणि एक समर्पित जीवन आपण जगूयात The end is coming, which is very great. आणि शेवट येत आहे की तो शेवट फार महान असेल.